सदस्य ललिता माळी, सन्माननीय महापौर, उपमहापौर, आयुक्त, सभागृह नेते आणि प्रेक्षक गृहातील प्रेक्षक बंधू भगिनी, सभागृह नेत्यांनी मांडलेले शिक्षण मंडळाचा विषय इंग्रजी माध्यम शाळा हा ठराव खरोखरच अभिनंदनीय आहे. यामुळे खऱ्या अर्थाने गरीब श्रीमंत ही थोडी कमी होईल. पर्यायाने गोरगरिबांची मुले इंग्रजी माध्यमातून शिकतील. मी फक्त एवढं सांगेन की काळजी फक्त एकाच गोष्टीची आहे, कुठल्याही परिस्थितीत मराठी भाषेचा ह्रास होऊ नये म्हणून मराठी भाषा ही टिकलीच पाहिजे. आपले ग्रंथ, गीता, रामायण, महाभारत आणि संस्कृती वारकरी संप्रदाय याचा प्रसार देखील होईल. आपण तो केलाच पाहिजे. मातृभाषेतून चांगले सक्षम विद्यार्थी आपल्याला घडवता येतील. इंग्रजी, मराठी देखील अधिक प्रभावी होईल. पण त्याचबरोबर मी इंग्रजीलाही प्राधान्य देतो, कारण आपल्या देशाला इंडिया आणि भारत दोन्हीही नावं आहेत. तसेच मराठी शिकलेल्या मुलांची जर आपण सुरुवातीपासूनच इंग्रजी भाषा ही ठेवली तर मी प्रायव्हेट स्कूलमध्ये बघितलेली मुलांची इंग्रजी, जी मुलं मराठीतून इंग्रजी भाषेमध्ये जातात, सन्माननीय सदस्य, एक सदस्य पूर्ण शांतता राखून चांगलं असतं आणि स्ट्रॉंग असतात. ती मुलं इंग्रजी 4 लोकांची जागा आहे, आपापल्या जागेवर बसवलं सगळ्यांनी. सन्माननीय सर्व सदस्यांना माझी विनंती आहे, एखादा सदस्य पोटतिडकीने बोलतोय तर मध्ये तुम्ही डिस्टर्ब करू नका त्याला. बोलू शकते? बोला मॅडम. कारण मी प्रायव्हेट स्कूलमध्ये काही मुलांना बघितलेलं आहे, जेव्हा इंग्रजी माध्यमातून मुलं शिकतात आणि मराठी माध्यमातली दरी खूप असते, तेव्हा सगळ्यांना असं वाटतं की प्रत्येक माझं पाल्य, माझं मूल, माझ्या मुलाला इंग्रजी भाषा ही यावी. कारण आजचं आधुनिक युग आहे आणि आधुनिक युगात सर्वच भाषा, मला असं वाटतं की सर्व भाषा महत्वाच्याच आहे. मग ती मराठी असो, हिंदी असो, संस्कृत असो, इंग्रजी असो. कारण 10वी नंतर जर मुलांना भाषेचा त्रास होत असेल आणि आपला पाया मराठीपासून, मातृभाषाच मराठी आहे आणि मी तर प्राधान्य देईन की मराठी भाषा ही टिकलीच पाहिजे. माझी मराठी, संस्कृत, गीता, रामायण, महाभारत हे सर्व आहे, पण त्याचबरोबर इंग्रजीला पण मी प्राधान्य देईन. कारण माझ्या देशाला पण नावं आहेत, भारत आणि इंडिया. जेव्हा आपण बाहेरच्या देशामध्ये जातो इथला तर प्रश्न पडतो, पण जेव्हा मुलं मोठी होतात, बाहेर जातात, तेव्हा त्यांना इंग्रजीचा कुठेही प्रश्न नसला पाहिजे. आणि मी जेवढी शाळांमध्ये मुलं बघितलेली आहेत जी इंग्लिश मीडियम मध्ये शिकताना, CBSE किंवा इंग्रजी, जी मुलं मराठी माध्यमातून इंग्रजी शिकलेले असतात ना, त्यांची मराठी खूप छान आणि उत्तम असते. कारण मराठीमध्ये व्याकरण असतं आणि ज्या मुलांना इंग्रजीतून व्याकरण शिकवलं जातं त्यांची इंग्रजी खूप स्ट्रॉंग होते. आणि मी म्हणूनच सांगेन की जेव्हा मराठी माध्यम शाळा असतील तेव्हा CBSE नसताना सरळ मराठी भाषा ही, मराठी शाळेला प्राधान्य द्यावं, मराठी भाषेलाही प्राधान्य द्यावं आणि इंग्रजी भाषेलाही प्राधान्य द्यावं. त्याचबरोबर माझी शाळा क्रमांक 42 आणि हा प्रस्ताव पुन्हा एका शाळेला नाही आहे, तर जेवढे इथे जे असतील, ज्या याच्यात शाळा जेवढ्या असतील तेवढ्या मराठी माध्यमच्या शाळांना हा सगळ्यांनाच नियम लागू होणार आहे. आणि पुन्हा एका मुलाचं किंवा एका गावातल्या मुलांचं किंवा असं होणारच नाही, हे सगळ्यांचं चांगलं होणार आहे. आणि हा प्रस्ताव खरोखर सभागृह नेत्यांनी आणि माननीय वनमंत्री आमचे गणेश नाईकजी, यांनी जो काढलेला प्रस्ताव आहे हा खूपच छान आहे. आणि या प्रस्तावाला सगळ्यांनी मान्यता तर द्यावी. शिवाय शाळा क्रमांक 42, माझी शाळा क्रमांक 42 हिची पटसंख्या खूपच आहे. आणि जर इंग्रजी माध्यम झालं तर माझ्या
शाळेची अशी परिस्थिती होणार आहे की तिथे वर्गच नाही आहेत, वर्गांबरोबर शिक्षकांचीही कमी होणार आहे. तर महापौर मॅडम, मी आपल्याला सांगू इच्छिते की माझ्या मुलांच्या पटसंख्येच्या वाढीनुसार शाळेचाही तुम्ही प्रस्ताव ठेवावा, शिवाय वर्ग शिक्षक यांचाही प्रस्ताव ठेवावा. आणि मला आपण बोलू दिलं, इथे असलेले सभागृह नेते, प्रेक्षकगृहातील सर्व प्रेक्षक, आणि तुम्ही बोलून दिलं त्याबद्दल मी सर्वांचा धन्यवाद मानते.